उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी काँग्रेसनं वापरलेल्या गुंगी गुडिया या शब्दावरनं राज्यातलं राजकारण तापलंय। या वादावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सुद्धा प्रतिक्रिया देत हा शब्दप्रयोग मागे घ्यायला नकार दिलाय। हा शब्दप्रयोग परिस्थितीनुसार योग्यच असल्याचा दावा देखील केलाय। सुनेत्रा पवारांनी आपण दुर्गा आहोत हे कृतीतनं सिद्ध करावं असं हर्षवर्धन सपकाळ म्हणतात। उपमुख्यमंत्री पदावरची व्यक्ती जर पत्रकारांचे प्रश्न घेत नाही आणि उपमुख्यमंत्री पदावरील व्यक्ती एक आमदाराला ज्यांच्या प्रतिमेच्या अनुषंगाने आधीच सांगितलं त्यांच्याकरवी पत्रकारांना चूप बसवतात, हे लोकशाहीला आणि एकंदरीत समाज जीवनाला अशोभनीय आहे। गुंगी गुडिया ही शिवी आहे का? गुंगी गुडिया हा अपशब्द आहे का? गुंगी गुडिया हा काही अनपार्लमेंटरी विषय आहे का? नाही, हे एक वर्णन आहे आणि ते वर्णन जसं तो शब्द आहे अगदी तशा स्वरूपामध्ये हा उपमुख्यमंत्री यांच्यावर तो अत्यंत व्यवस्थित पद्धतीने बसलाय। अजितदादा पवार यांचा झालेला अपघात, त्या अपघाताची चौकशी का होत नाही त्यावर त्या बोलत नाहीत। या अपघातामध्ये गुन्हा अद्यापर्यंत का दाखल झाला नाही त्यावर त्या बोलत नाहीत। यासोबतच अर्थघात त्यांना अद्यापर्यंत मिळालं नाही त्यावर त्या कुठेतरी बोलत नाहीत। त्यांनी जे मुकेपण आणलेलं आहे हे मुकेपण सार्वजनिक जीवनात आणि उपमुख्यमंत्री पदाच्या एका खुर्चीवरच्या व्यक्तीला हे अशोभनीय आहे। मला हेही या निमित्तानं सांगायचं आहे की जेव्हा टीका होते तेव्हा सकारात्मक बघितली पाहिजे। इंदिरा गांधींनाही गुंगी गुडिया एका काळामध्ये म्हटलं गेलं आणि इंदिरा गांधी गुंगी गुडिया नाही, त्याच इंदिरा गांधींनी त्यांच्या कर्तृत्वातून त्या टीकेला उत्तर देत असताना थेट अटल बिहारी वाजपेयी सारख्या माणसालाही त्यांना दुर्गा म्हणावं लागलं। त्यामुळे इंदिरा गांधी या भारताच्या एक लोह पंतप्रधान, एक अत्यंत परखड पंतप्रधान, धाडसी पंतप्रधान अशा स्वरूपाची एक भूमिका आणि एक प्रतिमा ही इंदिरा गांधींची तयार झाली आहे। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी हर्षवर्धन सपकाळांवर टीका केलेली आहे। राजकारणामध्ये आता सभ्यता उरलेली नाही, आपण काय बोलतोय याचं भान तरी ठेवायला हवं। सपकाळांनी वापरलेली भाषा चुकीची असल्याचं दमानी यांनी टीका करत म्हटलंय। महाराष्ट्राच्या राजकारणात आता सभ्यता उरलीच नाही असं वाटायला लागलंय। खरं तर बोलण्याची पातळी, आपण काय बोलतो याचं सुद्धा लोकांना आता भान उरलेलं नाहीये आणि असं हे सगळ्यांनी आवाज उचलल्यानंतर सुद्धा त्यांना परत गुंगी गुडिया म्हणणं, त्याचं समर्थन करणं, मला वाटतं हर्षवर्धन सपकाळ नक्कीच चुकले। आज मला वाटतं त्यांच्या एका पत्रकार परिषदेत काही राष्ट्रवादीच्या लोकांनी जाऊन तिथे परत एकदा गुंडगिरी केली, ती सुद्धा चुकली आणि ही वापरलेली भाषाही चुकली। मला असं वाटतंय की कुठेतरी आपण महाराष्ट्राला अधोगतीकडे घेऊन जातोय की काय अशी शंका यायला लागली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।